नमस्कार मंडळी. तर कसे आहेत सर्व मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे, तुम्ही सुद्धा मजेत असाल. आणि आता बघा इतका सारा पसारा पडून आहे आणि भरपूर कामे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. काल डीमार्टला गेलो होतो तर बरंचसं सामान आणलं, तर ते सुद्धा लावायचं राहिलेलं आहे कारण आम्ही खूप लेट आलो तिकडनी. आणि तिकडनी आल्यानंतर काही लावायचं राहूनच गेलं. तिकडून आल्यानंतर लगेच मग स्वयंपाकाची तयारी करावी लागली. चला म्हटलं आता हे कामे आवरून घेते. आणि हे एकदम आरामातच असतात कारण ते घाई गडबडमध्ये होत नाही. व्यवस्थित स्टोअर करून ठेवले की आपल्याला वेळेवर मग ते मिळतात. आता मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले, सकाळी सकाळी त्यांचं आवरलं. आणि आता चला म्हटलं हे काम महत्त्वाचं आहे, हे करून घेते. एकदा हे केलं की मग सगळा पसारा आवरला जाईल. तर आता इथे मी कंटेनरमध्ये भरत आहे आता. आणि ते मी कालच घासून घेतलेले होते सकाळी. आणि जसं की मी याच्या आधीसुद्धा एक ब्लॉग शेअर केलेला आहे. तर अशा निमित्ताने ते कसे खाली झाल्यानंतर दर महिन्यात घासल्या जातात. असं एरवी खाली करून घासणं खूप जड जातं. आणि काल मग सगळं त्याच्यामधलं संपला होता किराणा. तर चला म्हटलं आता हे घासून घेते. आणि काही डबे मी असे घासून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये आता व्यवस्थित अशा डाळा वगैरे सगळं जे आपलं रोजचं वापरणीचं असते ते सगळं त्याच्यामध्ये स्टोअर केलं. आणि आता थोडीशी जागा चेंज केली. आधी मी इकडच्या साईडला ठेवले होते, आता समोर ठेवले, अगदी गॅस ओट्याच्या समोरच ठेवले. आणि काल भरपूर अशी खरेदी झाली. छान असा तवा आणला आणि काही अजून भांडी आणली, ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी बघा आता सगळं आवरून घेतलं आणि गॅस वटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि जवळपास आत्ता माझी कामे झालेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस ओटाच असतो, तो एकदा क्लीन झाला की मग अख्खी किचनच आपली चमकते. त्यानंतर डायनिंग वगैरे क्लीन करून घेतला. आता डायनिंगवर तर कोणी जेवण वगैरे करत नाही. त्यानंतर मग आज बिर्याणीचा बेत होता. मग चिकन घेऊन आले. चला म्हटलं आज बिर्याणी बनवते, बरेच दिवस झाले बिर्याणी केलेली नव्हती. तर गॅसच्या ओट्याला जो वॉलपेपर लावला मी तो नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटत आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेला आहे. चला आता चिकन बिर्याणीचं हे सांगते तुम्हाला मी कशा पद्धतीने करते. तर मला काही तेवढी जमत नाही, पण आता मुलांना आवडते म्हणून प्रत्येक वेळी बाहेर मार्केटमधून आणणं शक्य होत नाही. म्हणून मग घरच्या घरीच मी नेहमी बनवते. तर चला आता मी हे चिकन छान असं धुवून घेतलं. त्याच्यामध्ये मस्त अद्रक लसूण पेस्ट आणि थोडासा सांबार टाकलेला होता, तो पेस्ट मी आता त्याच्यामध्ये ॲड केलं. त्याच्या आधी सगळ्यात आधी मी दही ॲड केलं. आणि आता थोडेसे मसाले त्याच्यामध्ये ॲड करत आहे. तिखट, हळद आणि थोडासा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि नमक हे सगळं ॲड केलं. आणि आता मॅरिनेट करायसाठी त्याला मी अर्धा तास ठेवून देणार आहे. आणि तेवढ्या वेळात मग बाकीचे कामं करते. तर आज चिकन बिर्याणी तर बनवायचीच होती, त्याचसोबत मग चिकनची भाजीसुद्धा बनवायची होती. तर आधीच मी चिकन थोडं साईडला काढून ठेवलेलं आहे भाजीसाठी. आणि इथे थोडेसे गरम मसाले टाकते आहे. आणि थोडासा सांबार आणि बाकीचे हिरव्या मिरच्या आणि थोडंसं खडे मसाले असं सगळं त्याच्यामध्ये टाकून घेते आहे. आणि आत्ता बिर्याणीची तयारी. तर असे लांब लांब कांदे कट करून घेतलेले आहे. आणि 2 ते 3 कांदे कट करून घेतलेले आहे मी. आता दरवेळेने मी कांदे मस्त तळून घेत असते आणि मग त्याच्यानंतर वरून बिर्याणी टाकत असते. आणि काही कांद्यामध्ये तशीच करत असते. तर चला म्हटलं आता थोडीशी यावेळेने वेगळ्या पद्धतीने करते आहे. मस्त कांदे टाकले, भरपूर असं तेल टाकलं आणि मस्त कांदे लालसर असे होऊ देपर्यंत होऊ दिले. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका, कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरता. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असे म्हणजे गोल साईडचे कट करून टमाटर टाकले. आणि मी हे टमाटर आता जास्त नाही होऊ देणार आहे, थोडेफारच होऊ देणार आहे. त्यानंतर थोडासा तोच आधीचाच मसाला उरलेला तो टाकला आणि मस्त असा होऊ दिला. एकदम लो फ्लेमवर होऊ दिला मी त्याला. आणि आपलं मस्त असं चिकन मॅरिनेट झालेलं होतं, अर्धा तास तर झालेलाच होता. तेवढ्या वेळात मग मी बाकीची कामे आवरून घेतली. चला आता हे याच्यामध्ये ॲड करते. त्यानंतर मस्त असं
त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि छान असं त्याला होऊ दिलं. आणि चिकन बिर्याणी पटकन होते, त्याला जास्त वेळ लागत नाही, फक्त साहित्य करायलाच थोडा वेळ लागतो. आणि तो व्यवस्थित झाला की मग आपली चिकन बिर्याणी एकच नंबर होऊन जाते. चला आता आपलं चिकनसुद्धा जवळपास शिजत आलेलं आहे. 2 वेळा मी चेक केलेलं आहे, तर जवळपास झालेलंच होतं. आणि बघा किती छान दिसत आहे आणि टेस्टला सुद्धा छान झाली होती. आणि इकडे मी आता तांदूळात टाकलेले आहे आणि त्याला मी आता 80% शिजून घेत आहे. आणि जवळपास झाले माझे आता. आणि मस्त बिर्याणीमध्ये ॲड करून घेतले आणि त्याच्यावरती मस्त असं तूप टाकून घेतलं. तूप टाकायला अजिबात विसरू नका. आणि आपली अशी बिर्याणी रेडी झालेली आहे आणि खरंच खूप टेस्टी झाली होती. आणि दिसायला जरी नशीन झाली पण खायला खूप टेस्टी झाली. ते म्हणतात ना, दिसण्यावर नसते ते असण्यावर असते, तर तसंच काही आता हे झालेलं आहे. एका साईडला भाजी बनवली